तर आपल्या या सगळ्या चिठ्ठ्या तयार झाल्या आहेत। हॅलो, काल मी एक कम्युनिटी पोस्ट अपलोड केली होती की पुढचे 7 दिवस आपण एक छोटीशी फन ऍक्टिव्हिटी करणार आहोत, ज्यात कमेंट बॉक्स मध्ये मी तुम्हाला एक पदार्थ सुचवायला सांगितला होता आणि तुम्ही खूप छान छान पदार्थ मला सुचवलेले आहेत। तर आता ह्या बाउल मध्ये आम्ही अशा चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत आणि आता पुढचे 7 दिवस व्लॉगच्या सुरुवातीला रोज ह्यातली एक चिठ्ठी आम्ही काढणार आहोत आणि त्यात जो पदार्थ असेल ज्यांनी तो सुचवलेला असेल तो पदार्थ मी बनवणार आहे। तर आज पहिला दिवस आहे, बघूया कोणाची चिठ्ठी आणि यात कुठला पदार्थ येतो ते। अंकिताने डोळे बंद करायचे। हा, डोळे बंद करायचे आहेत आणि राहू चिठ्ठी काढणार आहे। आपण मिक्स करूया पहिले, बघूया कुठला पदार्थ येतो ते। आई तो आज बनवणार आहे। दे एक आईला चिठ्ठी, बघ काय आलंय। उघडू डोळे, उघड। मसाला पाव आणि मँगो मस्तानी @माधुरी गोरे 3609 ह्या आयडी वरनं मला हा पदार्थ सुचवला होता। सो आज मी बनवणार आहे मसाला पाव आणि मँगो मस्तानी। सगळ्यात आधी मी मसाला पाव बनवणार आहे, त्यासाठी इथे मी सगळी तयारी करून घेतली आहे। पटकन पहिले आपण साहित्य बघून घेऊया आणि मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी लिंबाचा रस घेतलाय, चीज क्यूब्स, बटर, मीठ, हळद, तिखट, पावभाजी मसाला, रेड मिरचीचा सॉस आणि कसुरी मेथी, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, भोपळी मिरची, कांदा, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आणि मेन म्हणजे पाव। सगळ्यात आधी आता मसाला पावाला जी भाजी लागते ती इथे बनवून घेऊया। त्यासाठी पॅन मध्ये मी घेतेय बटर। आता ह्यात मी ऍड करतेय कसुरी मेथी थोडीशी आणि कांदा। आता कसुरी मेथी आणि कांदा पहिले मी छान परतवून घेणार आहे। कांदा आणि कसुरी मेथी इथे परतून झालंय आपलं। आता ह्यात मी ऍड करतेय आलं लसूण, जो मी ठेचून घेतला होता तो ह्यात ऍड केलाय। बारीक चिरलेली भोपळी मिरची सुद्धा आता मी ह्यात ऍड करणार आहे। त्यानंतर थोडीशी हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला, अगदी थोडासा रेड चिली सॉस मी ह्यात ऍड करतेय आणि लिंबाचा रस। आता हे सगळं छान पहिले मी मिक्स करून घेणार आहे। आता आपण ह्यात ऍड करूया टोमॅटो, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर। सगळ्या भाज्या मसाले आता आपले छान मिक्स करून झाले आणि ह्यात मी थोडंसं पाणी ऍड करते। आता पाणी टाकल्यानंतर आता चांगली 5 ते 10 मिनिटं आपल्याला वाफ आणायची आहे। मीडियम आचेवरती ही वाफ येऊ द्यायची आहे। 10 मिनिटं झाली आहेत। आता आपल्याला झाकण काढून घ्यायचंय आणि इथे तुम्ही बघू शकता सगळी भाजी मस्त शिजली आहे। अगदी थोडीशी चमच्यानेच आपल्याला ती अशी चमचा उलटा धरून थोडीशी मॅश करून घ्यायची आहे, कारण थोडीशी मसाला पावाला खडा भाजी छान लागते, पण अगदी अशी चमच्याच्या साहाय्याने थोडीशी ती मॅश करून घ्यायची। भाजी आता आपली झाली आहे। आता दुसऱ्या पॅन मध्ये जो मेन मसाला पाव आहे तो मी बनवायला घेणार आहे। पहिले यात मी टाकते थोडंसं बटर, त्यात थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पावभाजी मसाला। हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे जी आपण भाजी केलेली आहे यातली थोडीशी ह्यात ऍड करायची आणि आता हे जे 2 मेन पाव आहेत हे आपल्याला या भाजीमध्ये लिटरली असे भिजवून घ्यायचे आहेत। ही भाजी अशी पूर्ण अशी पावाच्या आत आणि हा जो सगळा मसाला आहे हा आपल्याला असा ह्या पावांवरती स्प्रेड करायचा आहे। 1-2 मिनिटं आपल्याला आणि ते गॅसवरती खाल्लं छान खरपूस होऊ द्यायचे। मग आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊया। आता हे मसाला पाव आपण सर्व करूया।
मसाला पाव तयार झालेला आहे. आता मी पुढचे सुद्धा मसाला पाव पटापट बनवून घेते आणि आम्ही आता जेवून घेतो आणि त्यानंतर मी बनवणार आहे मँगो मस्तानी. क्या बात है, मस्त एकदम. राहू हे घे, टेस्ट कर. तू काढली होती ना चिठ्ठी आज, कसं झालंय, आवडलं? मस्त आमचा मसाला पाव खाऊन झालेला आहे आणि आता आपण बनवणार आहोत मँगो मस्तानी. आणि ऑफकोर्स आंबा तर नाहीये, पण आंब्याचं जे आईस्क्रीम आहे, मँगो आईस्क्रीम मिळतं, त्यापासून मी ही मस्तानी बनवणार आहे. सो लेट्स स्टार्ट. आता आधी थोडंसं आईस्क्रीम मी ह्यात ऍड केलंय आपल्या मिक्सरच्या भांड्यात. आता ह्यात मी ऍड करते थोडीशी साखर आणि थोडंसं दूध. मँगो मिल्कशेक इथे आता आपला तयार झालाय. आता आपण मस्त ग्लासमध्ये तो सर्व करूया. सगळ्यात आधी मी थोडीशी ड्रायफ्रूटची पावडर ऍड करते. आता हा मँगो मिल्कशेक मी ऍड करते. वरती अजून थोडंसं मँगो आईस्क्रीम आणि वरती सुद्धा ड्रायफ्रुट्सची पावडर. इथे आपली मँगो मस्तानी तयार झालेली आहे. आता आम्ही मँगो मस्तानी मस्त एन्जॉय करणार आहोत. आणि अशा प्रकारे आजच्या चिठ्ठीतील दोन्ही पदार्थ माझे बनवून झालेले आहेत. आता उद्या कोणती चिठ्ठी निघतेय, त्यात कोणता पदार्थ असणार आहे, ती कोणाची चिठ्ठी असणार आहे हे बघण्यासाठी स्टे ट्यून्ड.